महाविकास आघाडीने बेरजेचे गणित करत भाजपचे छोटे मित्रपक्ष जे सध्या भाजपची साथ सोडतायत आणि त्यांच्यावर आगपाखड करतायत अशा पक्षांना सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू केलेत आणि याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने तसे प्रयत्न सुरू केले। राष्ट्रीय समाज पक्ष जर सोबत आला तर सोलापुरातील माढा लोकसभा मतदारसंघ जानकर यांना द्यायला शरद पवारांची राष्ट्रवादी तयार असल्याची माहिती कळते। आणि महादेव जानकर जर पवारांसोबत आले तर कसा फायदा होऊ शकतो आपण बघूया। 2014 पासून जानकर महायुतीमध्ये आहेत। सध्या ते महायुतीसोबत आहेत की नाही याबाबत अद्याप अस्पष्ट आहे। गेल्या काही दिवसांपासून महादेव जानकरांची विशेषतः भाजप विरोधात भूमिका आहे। माढा लोकसभेत भाजपचे विजयसिंह मोहिते पाटील हे खासदार आहेत। भाजपकडून नवा उमेदवार रिंगणात उतरवण्याची त्यामुळे शक्यता आहे। महाविकास आघाडी ही जागा शरद पवार गटाच्या वाट्याला येईल। शरद पवार 2009 मध्ये माढ्यातून लोकसभेवर निवडून गेले होते। आता शरद पवारांकडून बारामतीची जागा सुरक्षित करण्यासाठी जानकरांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे। महादेव जानकर यांच्या पाठीशी धनगर समाजाची मोठी ताकद आहे। बारामती आणि माढा अशा दोन्ही ठिकाणी त्यामुळे फायदा होऊ शकतो। जानकरांची युती केल्यामुळे बारामतीत सुप्रिया सुळेंचा विजय सुकर होण्याची शक्यता वाढते। महादेव जानकरांनी माढ्याची जागा जिंकल्यास महाविकास आघाडीची आणखी एक जागा वाढेल।